नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रक्रिया चालू आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंडला नाव नव्हतं, पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नव्हतं, त्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एकदा फॉर्म क्रमांक 2 भरलेला आहे. आता तो दुसरा राऊंड जे आहे, दुसरी यादी जी आहे ती कधी जाहीर होणार? बघा मित्रांनो, 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत नवीन रजिस्टर करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी होती आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं नाव पहिल्या राऊंडला आलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फॉर्म क्रमांक 2 अपडेट करण्याची सुद्धा संधी 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत देण्यात आली होती. परंतु आता दुसरी जी यादी आहे ती कधी लागणार राऊंड 2 ची, तर या संदर्भातले काही महत्त्वाची अपडेट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ओके, तर बघा मित्रांनो, काही अपडेट्स या ठिकाणी आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा जर तुमचं नाव नाही आलं तर नेमकं काय करायचं त्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. तर बघा, पहिला मुद्दा आहे प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना. इथे कालावधी काय आहे आणि इथे बघा पहिला मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे 10 जुलै ते 13 जुलै दरम्यान. आता हा भाग झालेला आहे आपला. इथं जर आपण बघितलं, प्रवेशासाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी या ठिकाणी तुम्ही 10 ते 13 जुलै पर्यंत करू शकत होतात. त्याचबरोबर तुमचा जो प्राधान्यक्रम आहे, पसंती क्रमांक कॉलेजेसचा, तो तुम्ही बदलू शकत होता. आणि त्यानंतर नियमित फेरी 1 मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. आता 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी या गोष्टी अपडेट केल्या असतील. आता पुढे ही प्रवेश यादी कधी लागणार? बघा, 17 जुलै 2025 ला बघा, नियमित फेरी 2 साठी अलॉटमेंट पोर्टलवरची जाहीर करणे, स्टुडंट कॉलेज लॉग इन मध्ये तपशील दर्शवणे, विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे, डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ऍडमिशन राऊंड. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं 17 तारखेला नेमकं काय होणार मित्रांनो? 17 जुलैला ती यादी जाहीर होईल. तुम्ही 17 जुलैला जर का लॉग इन केलं तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन, तर तिथे तुम्हाला दिसेल तुमचं नाव एखाद्या कॉलेजमध्ये सिलेक्ट झालंय की नाही, तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही, हे तुम्हाला 17 तारखेला दिसेल. किंवा तुम्हाला SMS द्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना ही माहिती येईल. तुम्हाला एखादा मेसेज सुद्धा येऊ शकतो की बाबा तुमचं ऍडमिशन आता होत आहे अमुक अमुक कॉलेजमध्ये, तर तुम्ही ऍडमिशन फॉर प्रोसीड करा. आणि ऍडमिशन होत असेल तर मग काय करायचं बाबा? समजा तुमचं नाव इथे लिस्टमध्ये आलं तर काय करायचं? तर बघा, 18 जुलै पासून 21 जुलै पर्यंत 18, 19, 20, 21 असे 4 दिवस आपल्याकडे आहे. या 4 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट प्रोसीड फॉर ऍडमिशन बाय स्टुडंट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि ऑनलाईन ऍडमिशन कन्फर्म करायचं. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ते कॉलेजचं नाव आलं असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. ऍडमिशन फॉर प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचंय आणि त्यानंतर मग जर काही माहिती जर तुम्हाला अपलोड करायला सांगितली तर ती करायची आहे, काही डॉक्युमेंट्स वगैरे. आणि नंतर ते सगळे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये जायचंय. त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर फी भरायची आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे. तर एवढी साधी सोपी ही सगळी प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेची सुरुवात 17 जुलैला होईल आणि 18 ते 21 जुलै पासून तुमची ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल. अजून बऱ्याच मुलांचे काही प्रश्न होते, तर समजा तुमचं नाव जर या यादीमध्ये नाही आलं तर पुढच्या यादीमध्ये आपण वाट बघायची आहे. एकंदरीत ही अपडेट होती. 17 तारखेला आपली यादी लागेल. दुसरा राऊंड 17 तारखेला सुरू होईल. आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद.